हॅलो, जय श्रीराम भावांनो. स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज हो आपली दिदी गेल्या घरी आणि ते चालली आता मग शाळेत. म्हटलं बा आता आपल्या ह्यांचा काही ब्लॉग क्रिएट होणार नाही, मग चला आता सकाळीच बनवू, काही कसं टेन्शनचं काम नाही हो. आणि हे पाहून घ्या रे भावांनो, आपल्या दिदीनं काय केलं होतं. आल्या ना आपल्या दीदीनं पार भाऊ काय केलं मस्त, आपल्या काय ढोकळा केला आपल्या दीदीनं मस्त खतरनाकवाला. आणि आल्या बरोबर मला इतकी भूक लागली होती रे खतरनाक. आणि चला म्हटलं आता पुरा खतरनाक बत्ता मारू. आणि कारण की आयटम असल्यावर आपण काही सोडत नाही बा, तुम्हाला माहीतच आहे. आता तर भाऊ बेकारच काम आहे. हे पाहून घ्या ना ढोकळा कसा यायला खतरनाक तर. हा पुरी जलवा आहे भाऊचा तुमच्या, खतरनाक एकदम. हां, आणि आपल्या आईचं आणि ऋतुजाचं पाका चालू आहे. आई ऋतुजाला म्हणून राहिली की दूध काऊन नाही आणलं. आणि आई म्हणते आता मी जातो मग दुधाला. मी म्हटलं बरं राहू दे तू, मी जातो आणायला आहे की नाही. म्हणजे कोणीच नका जाऊ, मी जातो, ते घ्यायचं काम नाही. आणि भाऊ आपण तर भत्ता मारूच राहिलो याच्यावर, काही टेन्शन नाही आपल्याला. तसे आपण काही टेन्शन नसतो घेत. सट खाओ सट रो तट रो एकदम, टेंशन लेने का बात नहीं भाऊ कुछ. पण तू फटाफट सबस्क्राईब कर दो भाई. तो चलो भाई जल्दी जल्दी फटाफट सबस्क्राईब कर दो. आणि आपल्या दिदीनं आपल्यावर लावलं भाऊ एक खतरनाकवाला चॅलेंज. ते म्हणे तुला जर हा एवढा मोठा ढोकळा जर एकट्यानं खाल्ला म्हणे, तर तू डायरेक्ट जिंकला. आणि तुला काहीतरी गिफ्ट देईन आमची गिफ्ट काय माहिती काय, डायरेक्ट 10 लाता. आणि पहा रे भाऊ, म्हणजे इकूनही फसलो मी तिकूनही फसलो. म्हणजे मला ढोळपीत बसता जात. आणि खतरनाक चॅलेंज तर आपणच जिंकतो. हा हे पाहून घ्या काय, तुमच्या एकट्या भावाने एवढं मोठं हे खाऊन घेतलं ना बा. आणि हे असं खाणं खतरनाक आहे, पण असं काही नाही, खाल्लंच चालते. पण माय म्हणा जास्त नका खात जर भाऊ, कारण की पोट जर बिघडलं की नाही तर बेकार होऊन जाईन काम. पण काही नाही, कधी मध्ये खाल्लंच चालते, काही नसते होत. कारण की आपण पुरं आपण भाऊ कामही करतो आणि सगळं हे करतो भाऊ, आपल्याला काही होत नाही, आपण टेन्शन नसतो घेत. आपण तिच्या शिरगावर आहो ना. हां, आणि तुम्ही आपल्या सबस्क्रायबर्स आहात, म्हणजे काही टेन्शन घ्यायचं काम नाही भाऊ, खाल्लंच चालते, टेन्शन घ्यायचं काम नाही. आणि चला रे भाऊ, चला भेटू अशा न्यू व्लॉगमध्ये. फटाफट सबस्क्राईब करून घ्या. चला वादा कंप्लीट करा, फटाफट सबस्क्राईब करून घ्या. आणि हे पाहून घ्या रे भावांनो, ते झाल्यावर हे पाय भाऊ काय भेटलं तर बासुंदी. अरे बेकार रे भाऊ, त्याच्यातच्या सगळ्यात फेवरेट गोष्ट भेटली रे भाऊ आज. आज तर सायला काही झालं रे बा, का सूर्य पश्चिमेकडून उगवला होता, की देव आज मावर पावन झाला काय माहिती रे भाऊ. भुक्कळले आज इतकं मस्त खायला भेटलं रे भाऊ खतरनाकवालं. कारण की आज आपली दिदी यायला नाही भाऊ, मोठी टेन्शन घ्यायचं कामच नाही. आपल्या दिदीला माहिती आहे ना तेजसले काय पाहिजे तर, तिला माहिती आहे तेजस किती मोठा भुक्कळ आहे तर. कारण तेजस भुक्कळ हा फक्त आपल्या दिदीलाच माहीत आहे. आणि आपल्या लाईना बहिणीला माहीत आहे. पण लाईना बहीण तरी भाऊ चिकट आहे, पण आपली मोठी दिदी एकदम चांगली आहे रे भाऊ, सुपर एकदम, काही टेन्शन नाही भाऊ. आणि भुक्कळ पोराले असं असते भाऊ. चला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, फटाफट लाईक करून घ्या. भेटू न्यू व्लॉगमध्ये. हर हर महादेव, जय श्रीराम.